नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज आणि या नवीन शोमध्ये कॉफी विथ माधवमध्ये आज महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री, महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांना मी आमंत्रित केलं आहे. खरं म्हणजे या शोला खूपदा तुम्ही बघताय. मंडल न्यूजला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हे मी नेहमीच सांगतो. या मुलाखतीला तुम्ही औपचारिक मुलाखत, फॉर्मल मुलाखत याकडे असं बघू नका. कारण त्याचं एक मुख्य कारण असं आहे की यशोमतीताईंचा तर बर्थडे आहे आणि त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला खरं म्हणजे आम्ही त्यांना स्टुडिओला बोलवलं आहे. पण एक व्यक्ती जेव्हा आमदार असते, मंत्री असते, विरोधी पक्षनेता असते, राजकीय नेता असते, ते एक सार्वजनिक रूप आहे. पण या मुलाखतीत कदाचित मी अंडरलाईन केलं की कदाचित त्यांच्या अनेक गोष्टी ज्या कधीच त्या बोलल्या नाही, त्या बोलू शकतात. खरं म्हणजे राजकारणाकडून सगळं खरं बोलून घेणं फार कठीण काम आहे, तुम्हाला माहीत आहे या शिवला. परंतु त्या सगळं खरं बोलतील अशीही मला अपेक्षा आहे. आणि खरं बोलतील असं म्हणण्यापेक्षा त्या सगळं सांगतील अशी जास्त अपेक्षा आहे. तर सध्या त्यांचा आवाज बुलंद आहे, तो नेहमीच होता. त्यांचं वैशिष्ट्य जेव्हा जेव्हा बघता तुम्ही गुगलवर सर्च करता, तेव्हा त्या सांगतात की मी नेमबाजीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे, सिल्वर मिळवलं आहे, कांस्य मिळवलं आहे. नेमका कोणाचा ते नेम धरतात, आज ते कोणाचा नेम धरणार आहेत, कोणती ब्रेकिंग देणार आहेत. ताई, तुम्हाला सुरुवातीला खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. 50शी ओलांडली आहे एवढं सांगतो. थँक्यू. घराचा उंबरठा ओलांडला तरी कधीच आज समाजकारणासाठी, पण आता 50शी ओलांडली आहे. आणि 50शीने तुम्हाला काय दिलं आहे त्याचा आपण आज गप्पा करू. खरं म्हणजे या गप्पा असतील मित्र. तुम्ही कमेंट्स करताना जरूर तुम्हाला पाहिजे करा, पण एका प्रगल्भ आणि विदोषी राजकारणीची ही मुलाखत आहे, एवढं मात्र जरूर लक्षात ठेवा. राजकारणी अनेक लोक असतात, राजकारण करणं फार कठीण काम आहे असं नाही आहे. ते ज्यांच्या रक्तात असतं त्यांना जमतं, पण त्यात विद्वत्ता ही मात्र मिळवावी लागते, कष्टप्रद असते. 3 भाषेवर अतिशय उत्तम असं त्यांचं प्रभुत्व आहे. मी अनेक माझे अनुभव त्याच्यावर शेअर करणार आहे की मला काय अनुभव आहे. ताई, अगदी तुम्हाला नेता म्हणून बघू, मी आई म्हणून बघू, की बहीण म्हणून बघू, की एक मुलगी म्हणून तुमचा जो रोल आहे, वडिलांची मुलगी, अशा सगळ्या रोलमध्ये तुम्हाला सर्वात आवडता रोल कोणता आहे? आईचा. नॅचरली आईचा रोल सगळ्यात आवडता रोल आहे माझा. आज 50 वर्ष मागं वळून पाहताय. सुरुवातीचे एक 10 वर्ष सोडून द्या की जेव्हा आपलं फारशी समज नाही आहे, पण 40 वर्षात तुम्हाला चांगली समज आहे की घर माहीत आहे, तुमच्या बाबांचं राजकीय काम माहीत आहे. तुम्ही 9 मध्ये पहिली निवडणूक लढवली आणि आता एकदम 2026 बरेच चढ उतार पाहिले. पण सध्या फोकस जो सब्जेक्ट आहे मी लोकांचा, 2004 मध्ये पहिली निवडणूक लढवली. ओके, त्याच्यामध्ये मी पराभूत झाले होते. हो, ती लिहिल्याने गेली. 3,500 मतांची मला तिथे कमी पडली होती. म्हणजे ती चौथी, खरं म्हणजे ते धरून ती आता ही माझी 5वी 5वी निवडणूक होती. 2 पराभूत 3 यशस्वी, तरी सामना बरोबरीच आहे, म्हणजे जास्त पुढचा आहे. आणि अजून लक असं आहे तुमचं की तुम्ही 3 निवडणुका सलग जिंकलात. 9, 14, 16, 9, 14, 20ची, 19ची. या 3 मध्ये डायरेक्टली मंत्री झालात. असं भाग्य फार कमी लोकांच्या नशिबात आहे. कॅबिनेट मंत्री झालात, तुमच्यामध्ये ती पोटेन्शियल आहे. नॅशनल लिडरशिपमध्ये जाऊन बसलात. पण मला आता तुमचा जो पहिला या इंटरव्ह्यूचा भाग राहील, म्हणजे तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही मोदींविरुद्ध खूप तडाखून बोलता, फार कमी नेते बोलतात. नाही, मोदी काय आमचे दुश्मन नाही आहेत. अच्छा, पण त्यांचे विचार नाही पटत. आता इंधनावर काहीतरी बोललात तुम्ही, त्यांनी इंधन बचत म्हटलं, किती चांगला सल्ला दिलाय. तुम्ही का असं त्यांच्यावर बोलता? राहुल गांधी कधी बोललेत, तेव्हापासून सुरुवात केली असती तर आज भरपूर गोष्टी आटोक्यात आल्या असत्या. आज आत्ता जे मोटरसायकल, बसमध्ये बसायचं, ताफा मागे ठेवायचा आणि अजून भरपूर सारी जी काही नाटकं होत आहेत ती नाटकं करायची गरज नसती पडली. म्हणजे हे वारंवार होत आहे ना. कोविड ज्या वेळेला येणार होतं त्यावेळेला आदरणीय राहुल गांधी हे म्हणाले होते की कोविड येत आहे, तुम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट बंद करा. त्याही वेळेला आपल्याला आदरणीय ट्रम्प दादाला बोलवायचं होतं आणि आपण बोलवलं आणि मग कोविड केवढ्या झपाट्यानं स्प्रेड झाला. त्याच्यानंतर कित्येक इन्सिडेन्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये राहुलजी बोलले होते की ह्याचं नियंत्रण करा. आजही ते दोन महिन्याआधी बोलले की आर्थिक संकट मोठं आहे, या देशावरच नव्हे पण जगावर त्याचा परिणाम पडतोय.
मग आपण असे बेधुंद कसे चालतोय? आणि जे राहुल गांधी बोलले ते आज खरं ठरलं. त्यांनी म्हटलं की इलेक्शन झालं की मग संपला विषय, त्याच्यानंतर लगेच सगळ्या गोष्टी वाढणार. आणि तसंच होत आहे. जे जे आदरणीय राहुल गांधी बोलतायत त्या त्या गोष्टी होत आहेत. मग राहुलजींना सरकार, भाजप गांभीर्याने घेत नाही. नाही, त्यांना ते घाबरतात. काय म्हणजे आज आम्ही सत्तेत आहोत का? नाही आहोत. आज किती राज्यात आमची सरकार आहे? 3, 4. ठीक आहे. तुम्हाला आम्हाला प्रत्येक गोष्ट राहुल गांधीवर का तुम्हाला टिप्पणी करावीशी वाटते? तुम्ही करा की दुसरे जे सत्तेत आहे त्यांच्यावर करा ना टिप्पणी. पण नाही, राहुल गांधींना कोणी सिरियसली घेत नाही. सगळे सिरियसली घेत आहेत. आदरणीय राहुल गांधी म्हटले की ह्युमॅनिटी इज मोर इम्पॉर्टंट देन इलेक्शन्स. आय विल लूज 100 इलेक्शन्स बट आय विल नेव्हर वॉक द वे टुडेज प्राईम मिनिस्टर इज वॉकिंग. आणि मला असं वाटतं ही खरी गोष्ट आहे. खरा बोलणारा नेता आहे, नाटकी नाही आहे. नाटकी नाही आहे म्हणून तुम्ही सिरियसली घेत नसाल तर इट इज युअर लॉस. इट इज द कंट्रीज लॉस. सगळा गोंधळ होतोय. काय चाललंय देशामध्ये? पटतंय का तुम्हाला तरी माधव दादा? नाही, अगदी तुमचा आज मातृभूमीतला लेख वाचलेला आहे, नाही पटत आहे ना? नाही पटत आहे. हे बघा, आपण असू कोणत्या विचाराचे, आपण असू कोणत्या पक्षाचे, तो वेगळी गोष्ट, पण इंडिया फर्स्ट ना. देश पहिला आहे ना. आणि देशाच्याही पलीकडे आपण जेव्हा म्हणतो, आकात तांडव करतो, वसुंधैव कुटुंबकम, मग द वर्ल्ड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. करेक्ट. आणि मग जर आपली कृती त्याच्या विपरीत असेल आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की राहुलजींना का सिरियसली घेत नाही, तर माझं असं ठाम मत आहे, हे बोलण्याच्या पद्धती आहेत. सगळेजण राहुल गांधींना आणि काँग्रेसला घाबरतात आणि म्हणून सातत्यानं त्यांच्यावर टीका करत असतात. मी अगदी सुरुवातीला म्हणालो की ही गप्पा असतील, त्यात थोडासा भाग औपचारिक असेल, काही प्रधान मतांवरही चर्चा होईल. तुम्ही चेन्नईला गेला, मी एकदा फोन केला ताईंना, तो एक किस्सा सांगतो. मी एकदा फोन केला ताईंना, तर ताई चेन्नईला चालल्या होत्या आणि त्या प्रचाराला चालल्या होत्या. नाही, मी प्रचाराला नव्हती चालली. मी स्क्रीनिंग कमिटीची मेंबर होती. ओके. म्हणजे तेव्हा तिकिटा द्यायच्या, कशा करायच्या, किती मतदारसंघ सोडवून घ्यायचे, किती काय करायचे, तिथले जे आमचे ऑल इंडियाचे इन्चार्ज आहे गिरीश चोंडलकर म्हणून, त्यांच्या मदतीसाठी आमची एक स्क्रीनिंग कमिटी बनवलेली होती आणि त्याच्यासाठी आम्ही मी हा रेफरन्स यासाठी दिला की फार कमी नेते आहे की ज्यांना एवढं इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवल मिळतं. तुम्ही त्या लेवलचे आहात. राष्ट्रीय स्तराच्या विदर्भातले फार कमी नेते आहेत. जेव्हा भाजपमध्ये 2-3 तरी नेते आहेत. काँग्रेसकडे नॅशनल स्तरावर बोलावं असं व्यक्तिमत्व कमी आहे. हे मला काम करायला मिळालंय. राहुल, कसा अनुभव राहिला तुमचा? भयंकर सुंदर, व्हेरी नाईस. म्हणजे खऱ्या अर्थानं जर तुम्ही म्हटलात की माझी सुरुवात काय 2004 मध्ये झाली तशी राजकारणाची. मी जन्मली राजकारणी घरामध्ये, एक जन्मली सर्वधर्म समभाव मानणाऱ्या घरामध्ये, काँग्रेसच्या घरामध्ये, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या, भाऊसाहेब पंजाबरावांच्या विचारधारेवर चालणाऱ्या घरात मी जन्मले. तर मी नशीबवान आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. 2004 मध्ये 4 नंतर 2005 मध्ये 4ची निवडणूक आम्ही हरलो आणि मुव्हमेंटमध्ये आपण सक्रिय सहभाग आपला राहायला पाहिजे अशी मनामध्ये ही इच्छा होती. आमच्या वडिलांचंही मार्गदर्शन होतं आणि म्हणून युथ काँग्रेसची मुव्हमेंट, त्यावेळेसच्या सगळ्या त्या ज्या काही गोष्टी तेव्हा होत्या त्याच्यामध्ये जॉईन झालो आणि आम्हाला एक टॅलेंट हंट फेस करावा लागला. मला अजूनही आठवतं की माझ्या आई, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यांच्या रिब्स फ्रॅक्चर होत्या आणि डॉक्टर यादगिरींच्या हॉस्पिटलमध्ये त्या ॲडमिट होत्या आणि त्यांना नुकतंच घरी आणलं आणि मला फोन आला की राहुलजी त्यावेळेला युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज झाले होते की यू आर कॉल्ड बाय राहुलजीज ऑफिस अँड यू हॅव टू रीच. मी म्हटलं आता कसं पोचायचं, आई आजारी. आई म्हटली, वेडी आहेस का, तुला इंदिरा गांधींच्या आणि नेहरूजींचे नातू बोलवतोय, असं कसं नाही जायचं, जायलाच पाहिजे.
तर जा. म्हटलं ठीक आहे, जाते. गेले. मग आम्हाला ते टॅलेंट हंट झाला. आम्ही रायबरेलीमध्ये एक आठवडाभर की जास्त आम्हाला तिथे भरपूर सारे टास्क देण्यात आले. आणि मग एक दिवस म्हटलं की तुम्हाला त्या मार्केटमध्ये यायचं आहे. आम्ही आपले होतो 7-8 जण. आम्ही गेलो मार्केटमध्ये, काय कसं कशासाठी. आणि देअर वी वर टोल्ड की यू आर अ पार्ट ऑफ IYC, इंडियन युथ काँग्रेस. तर मी मग राहुलजींच्या सोबत आम्ही काम करत गेलो. त्यांनी अक्षरशः आम्हाला डिस्कवर इंडिया, म्हणजे डिस्कवरिंग इंडिया विथ अ पॉझिटिव्ह माइंडसेट, त्यांनी आम्हाला खूप काम करायला लावलं. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर आय हॅव वर्क, मी जम्मू, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, गोवा, दीव, दमन, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटका, नॉर्थ ईस्ट. मी तुम्हाला तमिळनाडू आणि यासाठी आता- घेऊन गेलो. आणि आता तामिळनाडू. हां, तर मी- प्रॉबब्ली असं असेल की मी साऊथचे स्टेट्स मध्ये तिथे माझा अभ्यास जास्त झालेला नसेल आणि म्हणून मग त्या मी तुम्हाला दृष्टीने- यासाठी घेऊन गेलो की CM झाले थलपती विजय जोसेफ. हम्म. त्यांचा एक सीन, एक व्हिडिओ फार प्रसिद्ध झाला आहे की ते मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं त्या स्टॅलिनच्या घरी ते गेले, त्याला मिठी घातलेली आहे. हे चित्र महाराष्ट्रात नाही आहे. नाहीये ना, हे देशात बऱ्यापैकी कमी आहे. हे याच्यावर होतं. मला तुमचं भाष्य हवं आहे. हे होतं पहिले. हम्म. विरोधक तुमचा दुश्मन कधीच नव्हता. तो हम्म. वैचारिक पातळीवर वेगळा विचार करत होता, पण तो दोस्तच होता. हम्म. होतं ना, असं होतं. हम्म. आम्हाला आठवतंय पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते, त्यांच्या म्हणजे आम्ही बाहेर बसायचो, पण मुनगंटीवार साहेबांना त्यांनी 1 तास वेळ दिलेला होता. हम्म. आम्ही म्हटलं साहेब ते आपल्या पक्षाचे नाही आहेत ना, तुम्ही त्यांना एवढा वेळ. असं नसतं म्हणे, ऐकून घ्यायचंच असतं, त्यांचंही कामं असतात. मग महाराष्ट्र हा सगळ्यांचा आहे, हा देश सगळ्यांचा आहे. याच्यामध्ये तुम्ही एका विशिष्ट पक्षाचे आहात म्हणून तुम्ही आमचे दुश्मन आहात असं विचार करणं किंवा ते कृतीत आणणं किंवा ते तुमच्या स्वभावात येणं किंवा तुमच्या वागणुकीमध्ये ते दिसणं, हे अतिशय खेद आहे या सगळ्या गोष्टीचा. महाराष्ट्राने बलाढ्य मुख्यमंत्री पाहिलेले आहेत. महाराष्ट्राचा इतिहास खूप व्यापक आहे. त्या व्यापक इतिहासामध्ये तुम्ही जर छोट्या गोष्टी करत असाल तर त्याची नोंद पण इतिहास ठेवतंय. देशामध्ये पण असं नव्हतं कधी. पण आता 2014 पासून ते कल्चर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय बदल डेव्हलप आला? झालेलं आहे. नाही ना, तुम्ही जाऊ शकता का? तुमचं काम होईल का? मी स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीसांना, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्याच्यानंतर त्यांचं सरकार आलं, बरोबर, आणि सरकार आल्यानंतर मी त्यांना 10 पत्र दिलेले आहेत, आमच्या आराखड्याचे कामं कंप्लीट करा. नाही, आमची सरकार तुमचं होती. डायलॉग नाही आहे. डायलॉग करण्याची इच्छाच नाही होत तर काय डायलॉग करायचं? म्हणजे आपल्याकडे असा संवाद नाही आहे विरोधी पक्षाचा, सत्ताधारी आहे पक्षाचा. का? मीच तुम्हाला तुम्हाला विचारतो. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सांगा ना, आहे का डायलॉग? तुमचा आहे का? अनुभव कसा राहिला? तुम्ही बघा, सुनील दादा ज्या वेळेला पालकमंत्री होते हम्म. त्यावेळेला आम्ही युथ काँग्रेसमध्ये होतो. बरोबर. ठीक आहे. त्यावेळेस तुम्ही पालकमंत्र्याकडे कोणीही जाऊ शकत होता. हम्म. आता कोणी जातंय? विरोधी पक्षाचे लोक पालकमंत्र्यांना भेटतात? ते कल्चर आहे, ठेवलंय, टिकून ठेवलंय? नाही ठेवलंय. हेट्रेड तुमची खंत आहे की तक्रार आहे, काय म्हणता येईल त्याला? नाही, हे माझं स्टेटमेंट आहे, हा अनुभव आहे हम्म. की नाही जात आहे ना. असं वाटतं का की जेन्युइनली ऐकून घेईल कोणी? नाही वाटत. म्हणजे ते ऐकूनच घेणार नाही असं नाही, आम्ही प्रयत्न नाही केले अशातला भाग नाहीये. पण जिथे एखादी गोष्ट आपण बोलायला जातो किंवा एखादं सजेशन द्यायला जातो, अनुभव तर आमचे पण आहेत ना, 20-20 वर्षाचे अनुभव आहेत. बरोबर. त्या अनुभवाला तुम्ही सेकंड करूच शकत नाहीत. खूप वेळा आमच्या लक्षात येतं की हा गोंधळ होतोय, हा निस्तरला जाऊ शकतो, पण टार्गेट्स वेगळे आहेत, एम्स वेगळे आहेत आणि दृष्टिकोन वेगळा आहे. त्याच्यामुळे नाही भेटत. तुम्ही प्रयत्न केलाय असा कधी? हा, सगळ्यांना केलेला आहे. कारण तुम्ही आता सिनियर लीडर आहात जिल्ह्याच्या. आपण आता जिल्ह्यावर आलो समजा, आणि तुमच्याकडे एक प्रगल्भताही आहे. म्हणजे आमच्या दर्शकांना माहीत आहे
महाराष्ट्रातल्या दर्शकांना तर नक्कीच माहीत आहे की यशोमती ताईंचा आवाज बुलंद आहे, पण तो प्रगल्भता वैचारिक मोठी आहे. त्यांच्या वैचारिक प्रगल्भेवर प्रश्नचिन्ह नसतो. तुम्ही कधी असा प्रयत्न केलाय का की हे जे काही चालतं, म्हणजे अगदी तोंडच पाहायचं नाही एकाबद्दल आणि अतिशय वाईट शब्दांमध्ये एकमेकाबद्दल रचना करायची, हा विषय थांबून समजूतदारीने, जसं अगोदरची ह्या ताईंचा जिल्हा आहे, असं तुम्ही कधी प्रयत्न केला का? प्रयत्न तर होतच असतात, असं नाही की प्रयत्न होत नाही. पण जेव्हा समोरून रिस्पॉन्सच मिळत नाही तर मग काय, सी गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट, राईट? काय टिप्पणी कराल If इथल्या you नेत्यांबद्दल? do not give respect, how are you going to get respect? आम्ही तर रिस्पेक्ट देण्याचा फुल प्रयत्न करतो, पण तुम्हाला देताच येत नाही तर परत थोडी ना, आम्ही काही येडे थोडी ना आहोत, हो की नाही? मग तुमचा काय टिप्पणी आहे या नेत्यांबद्दल? कोणाबद्दल काय सांगू शकता? कोणाबद्दल यू आस्क तुम्ही मी सांगा. स्पेसिफिक. काय माझी काही टिप्पणी तुमच्या नाही. एखाद्या टीका होते बघा. तेव्हा तुम्हाला काय वाटतं? नाही, मला काही वाटत नाही. त्याशी मला डिस्टर्ब माहिती होता? आहे त्यांची प्रगल्भता किती असते जे टीका करतात ते. अगदी. कोण न करतं टीका? अच्छा, पण म्हणजे तुमचा अनुभव चांगला आहे. कोण टीका करतो? आपण राजकारणामध्ये का असतो? शेवटी माणूसच आहात ना तुम्ही सगळे. आहे ना. तुमच्यावर आता एकदम टोकावरची टीका झाली, त्या दिवशी काय वाटतं? ना त्या दिवशी विचार करतो माणूस की एवढे टोक्यावरची का होते आहे. पण ज्यावेळेला आपल्याला कळतं की टीका करणारे फक्त एका विशिष्ट त्यांच्या दृष्टिकोन किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी चुकीचं आहे म्हणून करतायत, तर करू देतो, कर बाबा, काय. टीकेला कसं उत्तर देतं मग तुम्ही? नाही, काय राग येतो त्यांचा? हा, एखाद वेळेला आरेला कार्य करून टाकत असतो. तुमची एखाद ते वेळेला त्याला म्हणजे काही सगळ्यांना हे माहित आहे नसतं. की हे बघ, खरं बोलायचं असतं. खरंच? तुम्ही राजकारणात का असता? हम्म. तुम्हाला राजकारणामध्ये काय यावंसं वाटतं? Yes. इथून सुरुवात पाहिजे. बिलकुल. व्हॉट इज द बेसिक एम that you want to be in politics? करेक्ट. आम्हाला जे अंगीवळणी पडलं ते तुम्ही सेवा करण्यासाठी राजकारणात असता. तुम्ही बिझनेस करण्यासाठी राजकारणात ज्या दिवशी येता किंवा अशी लोक ज्या वेळेला राजकारणामध्ये येतात त्यावेळेला तुमचं फॅब्रिक बदललेलं असतं. मग ते तुमच्या डिस्ट्रिक्टचं असो, तुमच्या देशाचं असो, तुमच्या राज्याचं असो, ते सगळं बदललेलं असतं. काय आपण पाहिली आहेत ना, लोकांनी दान केलेलं आहे देशासाठी. हो, भूदान तर चळवळ होती ना. भूदान चळवळ होती. लोकांनी दागिने दिले युद्ध जेव्हा झालं तेव्हा. झालं. इंदिरा गांधींनी स्वतःचे दागिने पण दिले, सगळ्यांनीच. म्हणजे पण आता दान हा विषय आहे का? तुम्ही मला सांगा, तुमचा दृष्टिकोन काय पाहिजे? तुम्हाला का राजकारणात यायचं आहे? की मला माझी सिस्टम चांगली करायची आहे, मला 4 लोकांचं भलं करता आलं पाहिजे, मला इम्प्रूव्हमेंट करता आली पाहिजे आणि मला ह्या प्रकारे माझ्या देशाची सेवा करायची आहे. आता तसं नाही आहे. आता दृष्टिकोन असा आहे की कोण कोणाचा बिल्डर, कोण कोणाचा काय, कोण कोणाच्या किती जमिना, रस्ते जर इकडे वळले तिकडे वळले तर कोण कोणाचं काय. साधं मेडिकल कॉलेज आपलं, एक म्हणतंय इकडे पाहिजे, एक म्हणतंय तिकडे पाहिजे, एक म्हणतंय तिकडे पाहिजे. अरे, लोकांचा जो माणूस गरीब येऊन तिथून चिखलदऱ्यावरून येईल, इथे आल्यानंतर त्याला जावंसं तर वाटतं तर खरीच त्याला, पण त्याला जाता आलं पाहिजे ना. एवढ्या मोठ्या पोलिसांच्या त्या तिथे त्यांचे घरं बांधून ठेवलेले आहे. का कुत्रं गेलेलं नाही राहायला तिथे? का नाही गेलं? आणि तुम्ही अख्खं मेडिकल कॉलेज तिथं, आणि तेही म्हणजे किती दादागिरी आणि किती भांडवलशाही, आणि कशासाठी? कारण कोणाच्या तरी प्लॉटिंग तिथे आहे म्हणून. आणि मग जर काही लोक इथं डिमांड करतात की मग त्याचा पण तुम्ही बघा ना. साधी बैठक नाही, साधं बोलणं नाही, साधी मीटिंग नाही, पालकमंत्र्यांचं कधी डिस्कशन नाही, काहीच नाही. आम्ही पालकमंत्री असताना तर नांदगाव पेठची जागा फायनल झाली होती, मग ती का हलवली? कारण तिथे तुमचे प्लॉटिंग्स नाही आहेत म्हणून. एक छोटा ब्रेक घेतो, फक्त मेडिकलवर बोलणार आपण आता. आणि मला ताईंकडून हे जाणून घ्यायचं आहे, आता या भागापर्यंत तुम्ही कोणा नेत्यांचं नाव ऐकलं नाहीये. ताई कोणाबद्दल बोलतात आहे अगदी थेट आमने सामने होऊन जाऊ द्या. एक छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा आपण भाग 2 मध्ये बघूया.